हॅलो मित्रांनो, नमस्कार. अंधविश्वास का सच या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी एस चव्हाण आणि माझे मित्र दिलीप गिल्डाजी. नमस्कार सर. नमस्कार. आज आपण काही ज्वलंत विषयावर चर्चा करावी असं मला वाटते. तर सांगा बघा, कोणत्या विषयावर करू चर्चा? पण मी तुमचं जे कार्य बघितलं, हं. फार महान कार्य आहे आपलं. रिटायरमेंट नंतर माणूस रिटायर न होता हां. समाजाच्या उपयोगी पडतो, हो. याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही आहे. धन्यवाद धन्यवाद. तुमचं वैकुंठ सेवा, अंधश्रद्धा निर्मूलन, हे जादू टोना विरोधी आपण जे कार्य करता, हो. हे खरोखर वाखाणण्याजोगं आहे. तर मी एक छोटीशी आरती तुमच्यावर लिहिली. अरे बापरे, माझ्यावर आरती? हा, तुमची जर परमिशन असेल तर मी म्हणून दाखवतो. आहे आहे, अवश्य आहे. जय देव जय देव जय गुरु राया, जय स्वामी राया, चव्हाण सरांना आनंदात ठेवा. जय देव जय देव. शंकर चव्हाण नाव साजरे, पसरले आपल्या कार्याचे वारे. जय देव जय देव. चव्हाण सर तुमचा प्रेमळ स्वभाव, मनी सेवा भाव, सुहास्य वदन. जय देव जय देव. उदार मनाचे तुम्ही हो धनी, तरी अहंकार नाही हो मनी. जय देव जय देव. आचार सुंदर, विचार सुंदर, आवाज सुद्धा आहे सुंदर. जय देव जय देव. कुणी कसाही वागला तरी राग तुम्हाला येतच नाही. जय देव जय देव. अजात शत्रू म्हणून ख्याती, हजारो लोकांशी तुमची हो नाती. जय देव जय देव. अंधश्रद्धेचे तुम्ही करता निर्मूलन, वैकुंठ सेवेचे सुद्धा आयोजन. जय देव जय देव. जादू टोनान भानामतीचा भांडाफोड आपण करता. जय देव जय देव. 900 व्हिडिओ यूट्यूबवर, फेसबुकावर आहे आपले फॉलोवर. जय देव जय देव. कार्य आपले पाहून भारी, सुख समृद्धी आली हो दारी. जय देव जय देव. सारे करीती हो विष तुम्हाला, आमचे अमृत तुम्ही स्वीकारा. जय देव जय देव. परिसराचा आहे कृपा वर्षाव, त्याने जाहला हो आपला उद्धार. जय देव जय देव. आज आमचे उजळले भाग्य, कौतुक कराया निमित्त मिळाले. जय देव जय देव. आणि शेवटी एकच म्हणतो सर, अंतर्मनातून तुम्हा शुभेच्छा, पूर्ण व्हाव्या तुमच्या मनाच्या इच्छा. जय देव जय देव. फार फार धन्यवाद गिल्डाजी. तुम्ही माझी जी स्तुती केली, प्रशंसा केली, मी त्या लायकीचा आहे की नाही माहिती नाही, परंतु मला असं वाटते की आपल्यामध्ये जे जे चांगले गुण आहेत ते समाजाला आपण देऊन जायला पाहिजे. कोणी निंदा कोणी वंदा, जे मला चांगलं वाटते ते करण्याचा माझा धंदा. बरोबर आहे सर. कारण की लोक चालू देत नाही, बसू देत नाही. लोकांचा जर विचार केला आपण तर मग आपण काहीच करू शकत हा, नाही. लोक काय म्हणतील, बरोबर आहे. काहीच करू शकत नाही. आणि सच्चा समाजसेवक तोच राहते सर. जसं आता सूर्य उगवते, हो सर्वांना प्रकाश देते, उष्णता देते, हो. पण स्वतः म्हणते का तो का मी हे करतो म्हणून? नाही नाही, मोबदल्यात काही मागते नाही. रागावतही नाही. झाड आपल्याला सावली देते, हो. फळं देते, फुलं देते, कधी मोबदला मागते काय? त्याला दगड मारलं तरी फळ पाडते खाली. हा, तरी फळं देते ते. हो, सावली देते, सगळं हा. देते. निस्वार्थपणे ते काम करतात. हा, मग- आपण सुद्धा थोडस केलं पाहिजे. बरोबर आहे सर. आणि तुमचं काम अफाट आहे. माणूस दिसण्याने हिरो असला त्याला काही अर्थ नसते. नाही, माणूस वास्तविक आपल्या कार्याने कार्याने पाहिजे. जो अच्छा काम करेगा मनुष्य अपने स्वभाव से, कार्यों से महान बनता है असं म्हटलेलं आहे. आणि हा बल्बचा आविष्कार थॉमस अल्वा एडिसनने लावला. त्याचा शोध लावण्यापूर्वी त्याने अनेकदा शेकडोदा संशोधन केले, म्हणजे प्रयोग केला, तरी त्याला अपयश मिळालं. त्याला अनेक लोकांनी म्हटलं, अरे बाबा, तू 99 वेळा असफल झाला आणि एकदाच सफल झाला, तर याचं तुला काही वाटत नाही का? त्यांनी सकारात्मक विचार दिला. म्हणाले ते
99 वेळेस जर प्रयोग केला तर बल्ब बनवू शकत नाही, हे मी शिकलो त्याच्यामध्ये. बघा बरं, खरी गोष्ट. जो काम करते ना त्याच्यात चुका होतात. असं म्हटलेलं आहे ना की अकडना तो मुर्दों की पहचान पहचान है, है की नाही, और जो झुकते इसमें जान होती है. हा उसी में जान होती है असं म्हटलं. तुमच्या या कवितेमधून मला फार आनंद झाला. आणि मी काही तेवढा महान नाही, मोठा नाही, काही नाही. आणि जे जे आपणास ठावे ते ते इतरांना सांगावे. सर, माझ्या जीवना कालची एक घटना सांगतो तुम्हाला. हा सांगा. चांगली मार्मिक आहे. बर बर. मे महिन्याचा दिवस होता लग्न सराईचा. हो, उन्हाळ्याचा. आणि मी एका लग्नाला चाललो होतो. हो एकटा असल्यामुळे कार काही काढली नाही मी. हो ड्रायव्हर काही मिळालं नाही. हो हो. मग मी बसनं चाललो होतो. बसमध्ये अच्छा. आता सीझन असल्यामुळे गर्दी राहते. चिकार गर्दी होती. हा. बसायला जागा नाही. कसं तरी उभा राहिलो मी. अच्छा. तर माझ्या बाजूला 3 सीटरवर. आणि वय किती होतं तुमचं त्यावेळेस? त्यावेळेस वय होतं माझं 50 वर्ष. 50 वर्ष. बर बर. तर मी जिथे उभा होतो हा. तिथं माझ्या बाजूला 3 सीटरवर एक हरिभक्त परायण, हा टोपी पांढरी घातलेला, गळ्यामध्ये माळा आणि हं. हाती ग्रामगीता होती अच्छा. असा सज्जन म्हणून बसला होता. बापा. त्याच्या बाजूला एक मदिराप्रेमी मित्र होता, त्याला लोक बेवळा म्हणते. हो हो आणि त्याच्या बाजूला खिडकीजवळ हा आमची ताई बसली होती, त्याची मिसेस. हो आणि त्याला दारू इतकी अनावर झाली होती, हा एक सारखं त्याचं भांडण चालू होतं बायकोसोबत, शिवीगाळ करणं, तिला मारणं. हे आजूबाजूवाल्या लोकांना बरं नाही वाटलं. हो हो. त्यांनी त्याला धरलं आणि काढलं खूप, मदिरा प्रेमीला. मदिराप्रेमीला. हा. मग ती बाई त्याला वाचून राहिली हो. आणि लोकांना विनवणी करून राहिली की याला मारू नका, अरे वा. याच्याशिवाय मला या जगात कोणी नाही आहे. हो. हा माणूस फार चांगला आहे, हं. फक्त दारू पिला म्हणजे असा करते. असा करते. मग मी बाकीच्या लोकांना सांगितलं, मला दया आली त्या बाईची. हो. मी बाकीच्या लोकांना म्हटलं, हं. मला आपल्याला जायचं किती दूर आहे? हो त्याच्यामुळे 10 किलोमीटर. हो. म्हटलं 10 किलोमीटर आपल्याला सहन नाही होऊन राहिलं. हो. आणि ही बाई या माणसाला लग्नापासून आतापर्यंत आतापर्यंत 24 तास सहन करून राहिली. बाप, या किती बाईची धन्य आहे म्हटलं, सहनशक्तीची. या हिच्या सहनशक्तीची. हो हो हो. मग त्या नवऱ्याला तिच्या त्या बाईला हा. माझ्याबद्दल हा. थोडस आत्मीयता वाटली. हो हो हो. मग त्या बाईने मला विचारलं, कुठं राहतो दादा, काय? हा. मी म्हटलं मी दारूमुक्तीचं कार्य करतो हो. आणि कारंजाला राहतो. माझं महाराजा फर्निचर म्हणून शोरूम आहे. हा. तर मी नंबर द्या म्हणे तुमचा. नंबर दिला मी. हं. आणि 4 दिवसानंतर ते दोघं नवरा बायको माझ्याकडे आले. हो का? बर. मग आणि मग त्यांना प्रबोधन करून याच्यातून बाहेर काढलं. त्या नवरदेवाचे पाय धुतले माझ्या हाताने मी. त्याला अरे संकल्प बापा. दिला हो. आणि तो आजपर्यंत सर हा. एकदम व्यवस्थित आहे. गजब. म्हणजे एका काही मिनिटाच्या तुमच्या भेटीमुळं त्याच्या जीवनामध्ये आणि सकारात्मक हे काय सर, जे काही कार्य होते हो ते सर्व भगवंत निर्मित आहे, ईश्वर निर्मित. फक्त माध्यम आपल्याला बनवते जो. हो. या माणसाच्यामुळे हे झालं हे पाहिजे. झालं पाहिजे. देव स्वतः येऊ शकत नाही धर्तीवर, म्हणून तो कोणाला पाठवते आणि हा. कार्य करून घेते. हो. आणि असं म्हटलेलं आहे की ईश्वर त्याचीच मदत करते जो स्वतःची मदत करते. हो, बरोबर आहे. आपण जर चुपचाप बसूनच राहिलो, काहीच नाही होत. देरे हरी पलंगावरी नाही. खाटल्यावरी, नाही. तो वर मग बोंबल्या मारी. हो. देगा अल्लाह. अरे भाई, तू हात पाय तो हिल्ला, हा, हो. झोपूनच राहिले तर तो काय मदत करू शकतो हो? नाही नाही, काहीच नाही करू म्हणून आपण स्वतः मदत काम करायचं, आपोआपच आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे असं. शकत. बरोबर आहे सर. हा. तर तुमचं कार्य महान आहे. तुम्ही जे करता सगळ्या लोकांना, फक्त मदिरा प्रेमींना सुरुवातीला नाही आवडत, पण नंतर आवडते. नंतर त्यांच्या आवडते. जीवनामध्ये बदल होते. त्याच्या जीवनामध्ये इतका हा. बदल पडते सर, हो. कारण की जो दारू पितो त्याच्याजवळ पैसा राहत नाही, नाही घरामध्ये नवरा बायकोचं पटत नाही म्हणून शांती राहत नाही, नाही ना. त्याच्यानंतर समाजामध्ये त्याला कोणी चांगलं म्हणत नाही म्हणून इज्जत राहत नाही, नाही. आणि त्याची प्रकृती दिवसांदिवस ढासळत चालली. ढासळत जाते आणि अशक्त होते तो. आणि दारू सुटली हो त्याचा जो पैसा राहते, घरामध्ये सुख शांती राहते, हो. समाजात इज्जत राहते आणि त्याची तब्येत चांगली होत जाते. बिलकुल. हे 4 फायदे जेव्हा ते लक्षात येते, हा. पुन्हा दारूकडे जात नाही. म्हणजे त्याला समजून जाते पूर्णपणे. आणि इतरांनी कितीही सांगितलं तरी माणूस प्यायचं सोडत नसते, जोपर्यंत त्याच्या मनामध्ये विचार येत नाही, मन जोपर्यंत हा, हा. परिवर्तन होत नाही हा 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 तोपर्यंत त्याचं कर्म मन परिवर्तन खंबीर. नाही. हो. तर मित्रांनो, 1 वर्षापूर्वीचीच गोष्ट तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की माझ्या जवळच्या एका नातेवाईकाला, त्याचं वय 50 असेल,
त्याने ड्राफ्ट्समनचा कोर्स केला आणि काही दिवस नोकरी सुद्धा केली. त्याचं लग्न पण आम्ही करणार होतो, परंतु त्याला मदिरेचा शौक लागला तुमच्या माहितीनुसार. 1 वर्षापूर्वी यांच्याकडे आणलं मी त्याला, असं त्या थापीनं आणलं. त्याला सांगितलं नाही आम्ही, मोटरसायकलवर बसवलं, आणलं इथं आणि यांनी विचारलं की तुला सोडायची आहे का? तो म्हणायला लागला की मी नाही सोडत म्हणे. तरी सुद्धा त्याचा ब्लड टेस्ट करायला लावला आम्ही. डॉक्टरकडे गेलो पॅथॉलॉजीमध्ये, रक्ताची चाचणी केली त्याच्यामध्ये, तर नॉर्मलच आलं. एवढा पीत होता तो दारू. पण आम्हाला असं वाटलं की आता याला जर सांगितलं आपण की तुझं नॉर्मल आहे, हा जास्त पिईल बा, म्हणून थोडंसं खोटं बोललो आम्ही. आणि आम्ही त्याला सांगितलं की तुझं रक्त खराब झालेलं आहे, तू फक्त 6 महिने जगशील. त्याला मी दाखवलं, त्याला मी बोलवलं होतं घरी, दाखवलं त्याला. तो रिपोर्ट त्याने पाहिला, काही कामाचा नाही म्हणते माझा रिपोर्ट हा, काय करू म्हणते, हे रिपोर्ट मला मान्य नाही असं म्हणायला लागला. शेवटी मग आम्ही थकलो गड्या. त्याच्या या दारूपायी त्याचं लग्नही करून दिलं नाही आम्ही. आणि आता बघा तुम्ही, 8-9 महिने झाले आता पित नाही तो. आता त्याला म्हटलं की तू का नाही पित? तर नाही म्हणते, पित नाही म्हणते. म्हटलं आता तुझं वय गेलं, आता तुला मुलगी कोणी देत नाही, तू काही करत नाही, तुझं शरीर गेलं, तू बालपणामधून म्हातारपणात गेला लेका बयाड्या, हा, तर तू का असं वागला? त्याच्याजवळ शब्द नाहीये. आता तो बिलकुल पित नाही, आता तो व्यवस्थित राहते. पण आता त्याला मुलगी कोण देईल? म्हणजे त्याचं जीवन कशामुळे वाया गेलं? त्या पिण्यामुळे. म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय आपण जर घेतला तर सगळं ओके होते. नाही तर नाही होत. हा, आता सोडल्यावर आता देईल का कोणी पोरगी त्याला? नाही ना. तर असं आहे मित्रांनो, सांगवी रेल्वे माझं गाव आहे, त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. आपण दोघं गेलो होतो आम्ही त्या ठिकाणी आणि आपलं कार्य केलं. 2 जण आले. 2 जणांनी म्हटलं आम्ही आता दारू प्यायची सोडतो. 8-15 दिवस ते काही पिले नाही. त्यांच्या घरून आईवडिलांचा मला फोन यायचा. ते म्हणायचं अरे बापरे, तुम्ही फार चांगलं काम केलं म्हणते, तुमच्या पाया पडतो म्हणते. भारती समाजाचे होते ते. तर मलाही आनंद वाटला. मग फीडबॅक घ्यावी म्हणून तुम्ही मला सांगितलं होतं. मग गेलो एक दिवस त्यांच्या घरी. तर कुठं म्हटलं तो, त्याला शिव्यात द्यायला लागले घरचे लोक ना आजूबाजूचे. परत त्यानं पिणं सुरू केलं म्हणते. नंतर त्यांनी सोडली की काय केलं आता पाहिन मी, जाऊन फीडबॅक घेईल एकदा, सुधारला तर सुधारला. अशा अनेक घटना आहे. मला सर लोक म्हणतात ना, काही लोक काही दिवस सोडतात आणि परत घेतात. मी म्हटलं समजा 24 घंटे जरी त्याची दारू सुटली तर त्याच्या घरामध्ये, त्याच्या जीवनामध्ये आनंद राहील. 24 घंटे बरोबर आहे. हप्ताभर जर सोडली, हप्ताभर सुखानं जगतील आणि त्या घरच्या माय माऊलीचा आशीर्वाद आपल्याला लागल. आणि तो जर कायमचा जर मुक्त झाला, त्यांनी सोडली कायमची, म्हणजे आपण प्रयत्न करत राहावे. आपण आपला प्रयत्न सोडायचा नाही, बिलकुल सोडायचा नाही. कारण की आपला मार्ग चांगला आहे ना. मी काय करतो माहित आहे का, बर्ट्रँड रसेल यांनी म्हटलेलं आहे, जीवनामध्ये सुखी राहण्यासाठी फक्त 4च गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट हेल्थ इज वेल्थ, शरीर चांगलं पाहिजे. दुसरी गोष्ट नोकरी किंवा रोजगार, पैसे आपल्याला मिळालं पाहिजे ना जगण्यासाठी. तिसरं मनपसंत काम, नोकरी आणि मनपसंत काम आणि पगार व्यवस्थित पाहिजे. आणि शेवटी आपण ज्या ज्या ठिकाणी काम करतो त्या मालकांशी, त्या मुख्य व्यक्तीशी आपलं मधुर संबंध पाहिजे. आपले त्याच्याशी आपण जुळून घेतले पाहिजे. बस ह्या 4 गोष्टी आहे सफलतेच्या. बाकी काय आहे? जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवाय जाना का. मेल्यानंतर कुणी जाते का स्वर्गामध्ये? नाही. आपल्याजवळ थोडेसे दिवस राहिलेले आहे, त्या दिवसाचा चांगला उपयोग आपण करून घेतला पाहिजे असंच मला वाटते.